शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आता नवीन योजना सुरू, मोफत ताडपत्री योजना. यामध्ये अर्ज करा आणि ताडपत्री घ्या. जर तुम्हाला ताडपत्री पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना ताडपत्री योजना अगदी मोफत राबवण्यात येत आहे, अनुदान स्वरूपामध्ये. आता यामध्ये पावसाळ्यामध्ये धान्य, सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, हरभरा असेल, इतर पिकाचे जे काही संरक्षण करण्यासाठी ही जी योजना खूप महत्त्वाची ठरलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला मोफत ताडपत्री कोणाला मिळणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणते कागदपत्रे इथं लागणार आहे, अर्ज करताना कोणत्या चुका टाळायच्या आहे, कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता ताडपत्री योजना म्हणजे काय? यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांना शेतीमाल पाऊस असेल, वारा, खराब हवामानापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ताडपत्री उपलब्ध करून देणे या योजनेचा मेन उद्दिष्ट आहे. याचप्रमाणे आता धान्य झाकण्यासाठी तुम्हाला ताडपत्री, कांदा साठवणुकीसाठी, सोयाबीन, कापूस जे की यांच्यासाठी, शेतीमाल सुरक्षित ठेवण्यासाठी, पशुखाद्य झाकण्यासाठी तर इत्यादीसाठी जे काही ताडपत्री अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये शेतकरी बांधवांना एक मोठी आनंदाची बातमी. पावसाळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मक्का यासारख्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी सरकारने ही जी योजना ताडपत्री योजना या सुरू करण्यात आलेली आहे. काहीमध्ये 75 ते 100% अनुदान देखील तुम्हाला इथं देण्यात येते. आता मुख्य वैशिष्ट्य काय? यामध्ये सर्वप्रथम यामध्ये 3 ते 5 हजार रुपये या दर्जाच्या प्लास्टिक ताडपत्री शेतकऱ्यांना खूप खर्चात व मोफत तुम्हाला दिली जाते. तर याचे जे काही अनुदान आहे, काही अनुदान स्वरूपामध्ये थेट आधार लिंक खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे ते जमा केले जाते. जर तुम्ही बाहेरून जर ताडपत्री घ्यायला गेला तर ते 3 ते 5 हजाराची इथं असते. तर यामध्ये प्राधान्य अल्पभूधारक शेतकरी, महिला शेतकरी, तसेच अनुसूचित जाती, यामध्ये SC असेल, अनुसूचित जमाती असेल, ST असेल, प्रवर्गातील शेतकऱ्यांना इथं प्राधान्य इथं देण्यात येते. यासाठी लागणारे आता आवश्यक कागदपत्र, यामध्ये लागणारा सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्ड 7/12/8 हे तुम्ही पटवाराकडून घ्या किंवा डिजिटल काढला तरी चालेल. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स पहिल्या पाण्याची. याचप्रमाणे ताडपत्री खरेदीचे पक्के बिल, जिथून तुम्ही ताडपत्री खरेदी करत आहात, यामध्ये 3,000चे असेल, 5,000चे असेल तर त्याचे पक्के बिल तुम्हाला इथं लागणार आहे. स्वयं घोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन, सेल्फ डिक्लेरेशन इथं लागणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहे? यामध्ये अहमदनगरमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, अकोल्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर तर अशा जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत. तर आता भंडारामध्ये प्रलंबित आहे म्हणजे लवकरच अर्ज इथं सुरू होईल. यानंतर बुलढाणामध्ये अर्ज सुरू झालेले आहे, चंद्रपूरमध्ये प्रलंबित आहे म्हणजे लवकरच अर्ज सुरू होईल, धुळेमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत, गडचिरोलीमध्ये प्रलंबित आहे, याचप्रमाणे गोंदियामध्ये सुद्धा प्रलंबित आहे. यानंतर इथे आपलं हिंगोलीमध्ये जे काही अर्ज इथं सुरू झालेले आहे, जळगावमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबईमध्ये प्रलंबित आहे व मुंबई उपनगरमध्ये सुद्धा प्रलंबित आहे. नागपूरमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, नांदेडमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये अर्ज सुरू झालेले आहे. यानंतर इथे धाराशिवमध्ये सुद्धा अर्ज सुरू झालेले आहे, पालघरमध्ये प्रलंबित आहे म्हणजे लवकर सुरू होईल, परभणीमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, पुणेमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, रायगडमध्ये प्रलंबित आहे, रत्नागिरीमध्ये प्रलंबित आहे, सांगलीमध्ये अर्ज सुरू झालेले आहे, सातारामध्ये अर्ज सुरू झालेले आहे, सिंधुदुर्गमध्ये प्रलंबित आहे. यानंतर इथे सोलापूरमध्ये अर्ज सुरू झालेले आहेत, ठाणेमध्ये प्रलंबित आहे, वर्ध्यामध्ये अर्ज सुरू झालेले आहे, वाशिममध्ये अर्ज सुरू झालेले आहे आणि यवतमाळमध्ये देखील अर्ज सुरू झालेले आहेत. आता मेन जे प्रश्न आहे यामध्ये सर्व शेतकरी बांधवांना इथं पडत आहे की अर्ज कसा करायचा आहे. आता ताडपत्री योजनेसाठी 2 पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता, एक ऑनलाईन आणि ऑफलाईन. आता एक तर महाडीबीटीवरून किंवा पंचायत समिती योजनेअंतर्गत, दोन्ही पद्धती आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवरती जायचं आहे. यामध्ये पहिली जी स्टेप आहे आपल्याला महाडीबीटी रजिस्ट्रेशन, किंवा तुम्ही तुमचा आता फार्मर ID टाकून किंवा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून किंवा यूजर ID आणि पासवर्ड टाकून तिन्ही पद्धतीने तुम्ही लॉग इन करू शकता. यामध्ये दुसरी जी पायरी आहे, यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरणामध्ये जे काही निवडायचं आहे ताडपत्री हा पर्याय तुम्हाला इथं टाकायचा आहे. जसं की तुम्ही ताडपत्री हा पर्याय टाकला, तिसरं जे तुम्हाला लॉटरी म्हणजे तुमची जशी काही निवड केल्या जाईल तर तुम्हाला SMS द्वारे इथं कळवण्यात येईल. आता खरेदी आणि बिल यासाठी पूर्वसहमती काय मिळवण्यासाठी तुम्हाला जे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे इथं येणार आहे, ते डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर अनुदान हे तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे इथं पैसे जमा केले जाईल. आता मुख्यतः यामध्ये जमीन मालकी
अर्जदार व्यक्तीच्या नावाने असणे गरजेचे म्हणजे अनिवार्य आहे, म्हणजे तुमच्या नावाने शेतजमीन असणे आवश्यक आहे. यामध्ये 7-8 आहे हे गरजेचे आहे. यानंतर अल्पभूधारक जे काही शेतकरी आहे, ज्यांच्याकडे 2 हेक्टर 5 एकर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे, अशांना सार्वजनिक प्राधान्य इथं देण्यात येते. आता कोणाला पहिले प्राधान्य इथं मिळणार आहे, यामध्ये सर्वप्रथम जे काही पहिले प्राधान्य मिळणारे महिला शेतकरी आहे, अनुसूचित जाती आहे, यामध्ये SC आहे, अनुसूचित जमाती आहे, यामध्ये ST प्रवर्गातील शेतकरी आहे, दारिद्र्य रेषेखालील जे काही BPL शेतकरी आहे. यानंतर जे काही अपात्र म्हणजे यामध्ये कोणाला लाभ इथं मिळणार नाही, ज्या शेतकऱ्यांनी गेल्या 3 वर्षात शासकीय कोणत्याही योजनेतून उदाहरणार्थ पोकरा असेल, महाडीबीटी असेल किंवा जिल्हा परिषद योजना असेल, या जर ताळपत्री योजनेचा जर या माध्यमातून लाभ घेतला असेल तर अशांना पुन्हा लाभ इथं मिळणार नाही. जे की गेल्या 3 वर्षांमध्ये यामध्ये पोकरा असेल किंवा महाडीबीटी असेल किंवा जिल्हा परिषद असेल तर ताळपत्री योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा लाभ मिळणार नाही. 3 वर्षानंतर पुन्हा मिळेल. जर महाराष्ट्रातील शेतकरी असेल की ज्यांच्या नावावर शेती जमीन आहे, त्यांनी 3 वर्षामध्ये कोणत्याच योजनेचा लाभ घेतलेला नाही ताळपत्री योजनेचा, तर अशांना इथं ताळपत्री देण्यात येते. आता ताळपत्री योजनेसाठी ऑफलाईन ऑनलाईन आता जिल्हा परिषद योजनेच्या अंतर्गत देखील तुम्हाला अर्ज इथं करता येणार आहे. अर्ज कुठे करतो आणि कुठे जमा करायचा आहे? सर्वप्रथम तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती पंचायत समिती किंवा कृषी अधिकाऱ्याला संपर्क करायचा आहे. आता पंचायत समितीमध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ मिळवू शकता. आता ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला जोडायचे आहे कागदपत्र. यामध्ये जे की तुम्हाला सर्वप्रथम आता 7/12 असेल, 7/12वर तुम्हाला पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. याचप्रमाणे तुम्हाला सर्वप्रथम अर्ज घ्यायचा आहे आणि तुमच्या 7/12वर पिकाची नोंद असणे आवश्यक आहे. तुमचा आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, त्यावरती IFSC कोड स्पष्टपणे दिसलेला असणे आवश्यक आहे. यामध्ये SC असेल, ST असेल, जातीचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे. रेशन कार्ड, आता शिधापत्रिका जे काही रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला इथं लागणार आहे. इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला जे काही पंचायत समिती योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज करत असाल तर इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे. ऑफलाईन प्रक्रिया कशी असते तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला फॉर्म भरणे असते. यामध्ये पंचायत समितीकडून तुम्हाला फॉर्म घ्यायचा आहे. यामध्ये नाव, पत्ता, या गट क्रमांक, सर्वे नंबर, मोबाईल नंबर अचूक भरायचे आहे. दुसरे ज्या कागदपत्र मंजुरी, सर्व कागदपत्र जोडून तुम्हाला हा जो अर्ज आहे ते तुम्हाला तिथं जमा करायचा आहे. पूर्वसंमती, यानंतर लॉटरी लागल्याच्या नंतर तुमचा अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला खरेदी केल्याच्या नंतर तुमच्या थेट DBT खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जाते, अनुदान जमा होते. तर यासाठी तुम्ही लेखी अर्ज देखील इथं देऊ शकता. प्रति तालुका कृषी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद पंचायत समिती योजनेअंतर्गत ताळपत्री योजनेवर बाबत महोदय मी खालील सही करणारा जे काही अर्जदार आहे त्याचप्रमाणे शेतकरी आहेत. तर यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तर आता जे काही पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान होत असेल, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. यामध्ये अर्जदाराची वैयक्तिक माहिती, यामध्ये शेतकऱ्यांचे पूर्ण नाव तुम्हाला इथं टाकायचे आहे. याचप्रमाणे पती किंवा वडिलांचे नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. यामध्ये तुमचं गाव, पोस्ट, तालुका, जिल्हा टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. यामध्ये सर्वसाधारणमध्ये आहे, अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जमाती आहे, ज्या प्रवर्गात मोडता तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे. शेतीचा तपशील आता तुम्हाला इथं भरायचा आहे. यामध्ये आपल्या शेतीचा तपशीलमध्ये गावाचे नाव, गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर, आपलं क्षेत्र टाकायचं आहे किती आहे ते, म्हणजे शेतकऱ्यांचा प्रकार, यामध्ये अल्पभूधारक आहे, 1 ते 2 हेक्टर आहे, सीमित जे काही आहे यामध्ये हेक्टर 1 हेक्टरपेक्षा कमी आहे, हे तुम्हाला इथं टाकायचं आहे. याचप्रमाणे इथे आता आपलं बँक खात्याशी तपशील इथं भरायचं आहे. यामध्ये बँकेचे नाव, याचप्रमाणे बँकेचे नाव टाकल्याच्या नंतर IFSC कोड, बँक अकाउंट नंबर आणि सेल्फ डिक्लेरेशन हे तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे. आता याद्वारे जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे स्क्रीनवरती मी घोषित करतो की किंवा करते की वरील दिलेली सर्व माहिती पूर्णपणे खरी आहे. मी गेल्या 3 वर्षात शासनाच्या कोणत्या योजनेच्या ताळपत्री योजनेचा लाभ घेतलेला नाही. जरी माझी चुकीची माहिती आढळल्यास माझा अर्ज रद्द करण्यात यावा या पद्धतीने, आणि हे डॉक्युमेंट्स त्यासोबत तुम्हाला इथे जोडायचे आहे. यामध्ये 7/12 आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स आणि कास्ट सर्टिफिकेट. तर इथं तुम्हाला जातीचा दाखला तुम्हाला यासोबत जोडायचा आहे. आता यासाठी तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही हा जो अर्ज आहे ते देऊ शकता.
अर्ज करताना कोणत्या चुका इथं टाळायच्या आहे. यामध्ये चुकीचा मोबाईल नंबर देऊ नका, बँक खात्या आधारवरती वेगवेगळं नाव नसणे, म्हणजे बरेच वेळा काय होते बँक पासबुकवर नाव वेगळं, आधारवर नाव वेगळं राहते. अपूर्ण कागदपत्र देऊ नका, चुकीचे खाते देऊ नका, अर्जदारावर अर्ज करताना स्वाक्षरी करायला विसरू नका. आता ताडपत्री योजना, आता बरेच जणांचे अर्ज इथे रिजेक्ट होते. कागदपत्रात तफावत म्हणजे नाव मिसमॅच, म्हणजे काय होते बरेच जण कागदपत्रावर आधारवर वेगळं नाव राहते, सातबाऱ्यावर वेगळं नाव राहते, त्यामुळे त्यांचा फॉर्म इथे रिजेक्ट देखील होऊ शकते. यानंतर चुकीचा बंद असलेला खाते क्रमांक देणे, म्हणजे कधी कधी काय होते तुम्ही तुमच्या बँकेची KYC देखील करत ना, बँक खात्याला DBT लिंक नसते, यामुळे तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये अनुदान स्वरूपात इथं जमा होत नाही. आता जुना सातबारा पीक पेरा, आता काय होते भरपूर शेतकरी काय करते 6 महिना किंवा 1 वर्ष जुना सातबारा इथं देते, त्याचप्रमाणे त्यांच्या सातबारा पिकाची नोंद नसते, त्यामुळे देखील त्यांना अनुदान इथं खात्यामध्ये येत नाही. आता पूर्वसंमतीपूर्वीच ताडपत्री खरेदी करणे, म्हणजे तुम्हाला पूर्वसंमती म्हणजे लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागायचाच आहे, परंतु तुम्ही ताडपत्री जरी खरेदी केली तर तुम्ही असं करू नका. जेव्हा तुमची पूर्वसंमती येईल तेव्हाच तुम्हाला ताडपत्री करायची आहे आणि तेव्हाचंच बिल तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे, तरच तुम्हाला पैसे इथं जमा होणार आहे. आता ताडपत्री खरेदीवर जे की आता सरकार इथं अनुदान देत आहे, एकाच कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास तुमचा अर्ज इथं रिजेक्ट होणार आहे. आता तुम्ही एका कुटुंबातून एकच अर्ज तुम्हाला इथं करायचा आहे, जर तुम्ही जास्त अर्ज जर केले तर तुमचा अर्ज इथं रिजेक्ट केला जाईल. आता ताडपत्री योजना ही शेताच्या नुकसान भरपाई कमी करण्यासाठी आता शेतकऱ्यांसाठी ही जी योजना आहे सुरू करण्यात आलेली आहे. आता जर तुम्हाला ताडपत्री घ्यायची असेल तर लगेच अर्ज करा. MyDBTवरती ऑनलाईन अर्ज किंवा पंचायत समिती योजनेअंतर्गत तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता मोफत ताडपत्री योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.